घरामध्ये अत्यंत दारिद्र्य, मुलांना पोटभर जेवू सुद्धा घालू शकत नाहीत आई वडील. मुलांना थोडस पाणी अजून झोपवलंय. आणि आई वडील घरात भगवान मंगलमूर्तींसमोर बसले, दोघांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. बायको सांगतेय, काय सांगते मी ऐकलं का? 2 पैसे मिळवून आणा ना. तुम्ही एवढे विद्वान आहात, चांगले वैदिक आहात, उत्तम कीर्तन करता, इतकं छान गणेश पुराण सांगता, 2 पैसे मिळवून नाही काढू शकत तुम्ही? मी तुम्हाला त्रास देण्याकरता बोलत नाहीये हो. दुपारची वेळ झाली ना की ही मुलं भूक भूक म्हणून जेव्हा जवळ येतात ना, तेव्हा असं वाटतं जमीन दुभंगावी आणि त्यामध्ये गडप व्हावं. असं वाटतं की एखादी वाऱ्याची वावटळी आली आणि त्यामध्ये उडून जावं. तुम्ही ग्रामांतर करा. हो ग सुमती, तो नवरा सांगतो, सुमती तू सांगतेस ते अगदी बरोबर आहे ग, तू सांगतेस ते बरोबर आहे, पण मी काही कमी प्रयत्न करतोय का? माझ्या प्रतिपादनामध्ये मी कुठे कमी पडतोय का? सांग. मी माझं काम करायचं असतं आणि लोकांनी विचार करायचा असतो. हा धर्मशास्त्र आहे. असंतुष्टा द्विजा नष्टा म्हणून सांगितलंय. द्विज जेव्हा असंतुष्ट असतो तेव्हा तो नष्ट होतो. संतुष्टाश्च महिभृता, सलज्जा गणिका नष्टा, निर्लज्जाश्च कुलांगना. कोण कशाने नष्ट होतो याचं अप्रतिम वर्णन केलंय. जो जगामध्ये धर्माचं काम करतो तो कधीच असंतुष्ट नसावा. लोक काय मला देताय, तुम्ही मला चहा दिला नाही म्हणून मी जर असंतुष्ट राहत असेल तर मी काय आयुष्यभर काम करणार आहे, हा प्रश्न आहे. कुठलीच अपेक्षा न करता जे काम केलं जातं त्याला धर्मकार्य म्हणतात. अपेक्षा काहीच नाही. आणि असे लोक होते म्हणून आपला समाज टिकला. काही वैयक्तिक स्वार्थ कुठला नाही, कुठे स्वतःच त्यांनी मोठेपणा नाही मिळवला. पण ती सांगते बरोबर आहे हो, बरोबर आहे, पण मी सांगते ते ऐका. कुठवर ही साहणार आत्मवंचना, ही साहणार आत्मवंचना, कुठवर ही साहणार आत्मवंचना. नाथ करा ग्रामांतर मिळविण्या धना, नाथ करा ग्रामांतर मिळविण्या धना. निर्धनासा जगिन मान, धनिकासी सर्वमान. निर्धनासा जगिन मान, धनिकासी सर्वमान. मृग है निज अंतरी आता करी आणा. वर्म हे निज अंतरी आता तरी आणा. कुठवर ही साहणार आत्मवंचना, आत्मवंचना. पत्नी प्रार्थना करते, तुम्ही इथून गेल्यानंतर तुमच्या विरहामध्ये मी कशी राहील मला माहिती नाही, पण या मुलाबाळांकरता तुम्ही ग्रामांतर करा, परगावी जा. मला निश्चित खात्री आहे 2 पैसे मिळतील. पैसे मिळवण्याकरता हे करायचं नाही हे मलाही माहिती आहे, पण नाही मिळालं तर चालणार कसं घर? कोण होता हा? नाव काय याच? केरळ प्रांती झाला, केरळ प्रांती झाला शिवशर्मा ख्यात एक विप्रवर. केरळ प्रांती झाला शिवशर्मा ख्यात एक विप्रवर. तो शांत नित्य सेवी
गजवदना जेवी मधुबनी भ्रमर. भगवान मंगलमूर्तींचा श्रेष्ठ उपासक, त्याचं नाव शिव शर्मा, खूप वर्षापूर्वी होऊन गेला. भगवान मंगलमूर्तींची सुंदर पूजा करावी. लोकांनी बोलवलं तर त्यांच्याकडे वेद कार्य करता जावं. कुणाची मुंज असेल, लग्न असेल, कार्य असेल, वास्तुशांत असेल, तत्सम काही असेल तर जावं. उत्तम वेदमंत्र म्हणून आशीर्वाद दिला की कल्याण झालंच पाहिजे समोरच्याचं, अशी वाणी सिद्ध होती. मंत्र तेच आहेत, लक्षात घ्या, पण कुठल्या पिंडातून ते बाहेर पडतात त्याच्यावरती परिणामकारक ठरतात. जो अतिशय पवित्र आहे, जो देह अतिशय पवित्र आहे, अशा देहातून जर मंत्र बाहेर पडला तर तो खरा होतो. बंदुकीतली गोळी नुसती फेकून मारली तर टेंगूळ सुद्धा येत नाही, पण पिस्तूल मधून फाडकन बाहेर पडली की समोरच्याचा प्राण घेते ना. नुसत्या गोळीनं नाही काम होत, ती कुठून बाहेर पडते याला महत्व आहे. असा हा होता. पण गंमत अशी की हा काही बोलायचा नाही, अयाचित वृत्ती होती. अयाचित म्हणजे याचना नाही करायची, कधी मागणार नाही कोणाकडे. त्याचा परिणाम लोकही असे आहेत बरं का, तगादा माग की देतात. माझ्या गुरुजींचं एक कीर्तन ठरलं होतं मुंबईच्या रोटरी क्लब मध्ये. मी यांच्याकडे थोडा वेदांताचा अभ्यास करतोय. तुम्ही ओळखता, मंदाताई म्हणून आहे, आपण ओळखता. रोटरी क्लब मध्ये प्रवचन ठरलं तर त्याने विचारलं, बाबा बिदागी काय? आता ज्ञानोबांच्या परंपरेतले आहेत ते लोक. ज्ञानोबांनी ज्यांना दृष्टांत देऊन अनुग्रह दिला ते जोग महाराज, सोनोपंत मामांचे गुरु, यांचे वडील हे त्यांचे अनुग्रहित. त्यामुळे घरामध्ये ती परंपरा आहे. बिदागी सांगायची का कीर्तनाची, प्रवचनाची? काय म्हणजे अर्थ आहे का त्याला? म्हणून त्याच त्यांनी सांगितलं नाही. क्लब मध्ये विषय झाला की ज्या अर्थी बिदागी सांगत नाही त्या अर्थी बहुतेक प्रवचन येत नाहीये, कॅन्सल, प्रवचन कॅन्सल झालं. मी म्हटलं अगदी बरोबर आहे, तेच त्यांचंच बरोबर आहे. म्हटलं का तुम्ही तिथं पाऊल ठेवावं एवढं पुण्य कुठं आहे त्यांचं. जय जय. अशी वृत्तस्थ माणसं होती आपल्याकडे, होऊन गेले, वाईला होऊन गेलेले. पटवर्धन बुवा कीर्तनात रडायचे, देशाचं कसं व्हायचं, रडायचे, अक्षरशः कीर्तनात रडायचे. कराडच्या धनी कुलकर्णीने त्यांना उपाशी राहावं लागतं म्हणून महिन्याला 60 रुपये पाठवायचे. आपल्या अभ्यंकर बुवाच नेऊन देत होते, लिमचे अभ्यंकर. तर 60 रुपये दर महिन्याला दुधाकरता नेऊन द्यावेत. कुठून? वाईहून न्यावेत, कराडून आणावेत, लिमला यावं, दुसऱ्या दिवशी दूध घालायला जायचे. तेव्हा माझ्या स्वतः अभ्यंकर बुवाने हा दृष्टांत सांगितला. म्हणले असे 60 रुपये द्यायचे. पण त्यांच्याकडे कोणी आलं ना, माझ्या मुलीचं लग्न आहे, माझं आमचं, ते 60 रुपये त्यांनी कोणाला देऊन टाकलं, पुन्हा उपाशीच. ते धनींना जेव्हा कळलं तेव्हा धनींनी 60 रुपये पाठवले, पाकिटात एक चिठ्ठी पाठवली की बुवा तुम्ही एवढं सगळं करताय मान्य आहे, पण तुम्ही आयुष्यभर मनापासून कीर्तन केली, आता तुमच्याजवळ काही नाहीये, लोकमान्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही कीर्तन करायला लागलात आणि तुम्हाला दूध सुद्धा साधं प्यायला नाही, उपाशी राहता, हे काही बरोबर नाहीये. तेव्हा मी तुम्हाला व्यवहार शिकवतो, हे 60 रुपये तुम्ही तुमच्या दुधाकरताच खर्च करा, हे मला कळवा, नाही तर मला वाईट वाटेल, असं त्या चिठ्ठीत लिहिलं. तर अभ्यंकरांनी सांगितलेलं दृष्टांत तसाच सांगतो. ते म्हणे मी गेलो, म्हातारा असा शब्द वापरला, खूप वयस्कर होते वाईला. म्हातारा म्हणाले आराम खुर्चीत महाभारत वाचत बसला होता, मूळ संस्कृत, मराठी तर्जुमा नको, डायरेक्ट संस्कृत. म्हणे ते दिलं आणि चिठ्ठी वाचल्यानंतर डोळ्यात पाणी आलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तीच चिठ्ठी पालखी ठेवली आणि त्याच्या मागं लेखणी आणि दौल घेऊन लिहिलं, स्वीकार काढला वरती. परम आदरणीय श्री राजमान्य राजश्री धनींना नमस्कार. लोकमान्यांनी मला सांगितलं म्हणून मी कीर्तनाला प्रारंभ केला. मला परमार्थाची भाषा, व्यवहाराची भाषा मला कधीच कळली नाही. परमार्थाची भाषा आता शेवटी मला थोडी कळू लागली आहे असं वाटतंय. व्यवहाराची भाषा शिकवल्याबद्दल धन्यवाद. पैसे परत पाठवित आहे, पुढच्या महिन्यापासून पैसे पाठवू नयेत. जगाचा पोशिंदा मला पोशील, हे 90तलं आहे. आयुष्यभर सांभाळलं. काय माणसं होती व्रतस्थ, विचार करा. असा हा शिवशरण, उत्तम कार्य करा, छान कीर्तन करायचा. करी कीर्तना नित्य तो मोरयाचा. आणि हे कीर्तन मी करतोय, हे काही विशेष करतोय नाही. जनी मानितो योग हा सुकृताचा. कुठल्या तरी जन्मीचं पूर्व पुण्य म्हणून मला हे विनंती, माझ्या मनात असो नाही तर नसो, रोज मला रामा हो जय रामा म्हणावं लागतं असं मानत असेल.
परी दैन्य राहे तयाचे घरात, तरी सौख्य मानी गणेश कृपेत. कीर्तन करावं ते आपुल्या सुख स्वार्था केलीच करावी हरिकथा, हरिकथेविण सर्वथा राहोची नाही. मन लावून कीर्तन करावं गणेशाचं असतं. गर्दी खूप, पण येणू इल्ला, खानडी शब्द येणू इल्ला म्हणजे काही नाही. पण त्यांनी करूच नाही ना, ते डाळ किती आली तांदूळ किती आली बघूच नाही, पटकन उठावून घरी जावं असं. पण पत्नीनं सांगितलं. तो म्हणाला, अगं मी गेलो असतो, पण माझा नियम आहे घरातल्या मंगलमूर्तीला रोज कीर्तन ऐकवायचं. मी श्रोत्यांना नाही कीर्तन ऐकवीत, त्यांच्यातल्या मंगलमूर्तीला ऐकवतो. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले, हे ध्येय आहे. आणि असं आहे, माझा नियम आहे रोज कीर्तन करायचं. मी इथून गेलो तर या गणेशाला कोण ऐकवील? घरातली मूर्ती छान, काय छान कीर्तन ऐकतो, इतक्या मोठ्या मोठ्या कानानं ऐकतो, इतक्या मोठ्या मोठ्या पोटात साठवतो, आणि माझी प्रत्येकाचा बारीक डोळे किलकिले करून बघतो. असा श्रोता मिळेल? डोळे किलकिले होतात श्रोत्यांचे. भाग्य वाटतंय मला हे. बायकोनं सांगितलं काळजी करू नका, काळजी करू नका. याच्या समोरच कीर्तन करायचं ना. मी कीर्तन करीन किंवा आपली मुलं कीर्तन करतील, लहान आहेत पिल्लं पण करतील. तुमच्या एवढं चांगलं नाही करणार फार तर, पण आम्ही खूप मनापासून ऐकलंय तुमचं कीर्तन, आम्ही करू कीर्तन. आणि लक्षात ठेवा, तोच चांगलं प्रवचन कीर्तन करू शकतो. फार सुंदर वाक्य आहे. ज्यानं छान ऐकलंय तो बोलायला लागला की ऐकत नाही. म्हणून श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती ही द्वितीय भक्ती आहे, श्रवण भक्ती ही अद्वितीय भक्ती आहे. सगळ्यात मूल्य ते ऐकण्याला आहे. ऐकणं महत्वाचं आहे. मन लावून ऐका, म्हणजे योग्य वेळेला स्फूर्त. फक्त अगदी उशिरा ऐकू नका, लक्षात न राहील अशा वेळेला. लहानपणापासून ऐका. आणि निघाला मध्यम. बायकोला सांगितलं, परत प्रपंचात काही कमी पडलं तर लोकांना पुढे हात पसरू नको, या गणरायाला सांग. तो ऐकत नाही असा विचार करू नको. मूर्तीमध्ये देव असतो. आपल्याला जरी कळलं नाही तरी आपण काय बोलतो हे त्याला कळतं, आणि योग्य त्यावेळेला योग्य ती कृपा करतो. जराही याबद्दल तू चिंता करू नकोस. तू त्याला सांग. लोकांना तुझ्या शंका सांगू नकोस, लोकांना तुझ्या अडचणी समस्या सांगू नकोस. ती म्हणाली, मी पण तुम्हाला हेच म्हणणार होते, मी पण तुम्हाला हेच. बाहेर गेल्यानंतर गणरायाला विसरू नका. ते म्हणाले, माझा नियमच राहणार आहे, इथून बाहेर पडल्यानंतर मरेपर्यंत मी रोज गणपती समोर कीर्तन करीन. रामाचं मंदिर जर मिळालं ना तर त्या रामाला गणपती समजून कीर्तन करीन. विठोबाचं मिळालं तरी मी त्याला गणपती बाप्पा समजून कीर्तन करीन. कुठल्याही मंदिरात मी कीर्तन केल्याशिवाय झोपणार नाही, मरेपर्यंत कीर्तन करीन. कबीराचा दोहा लक्षात ठेवाल, काय ध्येय आहे त्यांची. कबीर म्हणाले, जब तक उसका जी चाहेगा तब तक कथा सुनाऊंगा. कबीराने विचारलं, कितने दिन कथा करेंगे आप? जब तक उसका जी चाहेगा तब तक कथा सुनाऊंगा, जब उसका दिल भर जाएगा तब मैं भी चुप हो जाऊंगा. तब हाथ पकड़कर वो मेरा जिस तरफ करक कहे मुड़ जाऊंगा, काया का पिंजरा तोड़ ताड़ कर पंछी की तरह उड़ जाऊंगा. ध्येय माझं हे आहे. आणि निघाला. नवीन गावात गेला, मन लावून कीर्तन केलं, आणि लोकांना वाटलं की आम्हाला अस्सल सोनं मिळालंय. अरे क्या बात. आणि गळ्यामध्ये उत्तम उत्तम हार पडायला लागले, चांगल्या भरजरीशाली, भरपूर दान दक्षिणा, हे असं सगळं भरपूर भरपूर मिळायला लागलं. असं आहे, दुर्दैवाचे प्रहार होते तेव्हाही होरपळला नाही, आणि एवढे चांगले हार मिळाले तरी हुरळून गेला नाही. माझा भगवान मंगलमूर्ती आहे. हेही शाश्वत नाही आणि तेही शाश्वत नाही. आगमापायिनो नित्यम. आगम आणि अपायिन, या जगातली सगळी सुख आणि दुःख आगम अपायिन आहेत. म्हणजे येणारी आहेत म्हणून जाणारी आहेत, म्हणजे थोड्याच वेळ टिकणारी आहेत. त्यात किती मन लावावं. त्यामुळे हुरळून गेला नाही. आपल्या घरी येऊ त्यावेळेला काय, आता जर बँकेत पैसे भरतो आणि पाठवतो त्यावेळेला काय पद्धत असेल त्याप्रमाणे घरी पैसे पाठवावेत, योग्य तेवढे पाठवावेत, बाकीचे दान धर्म करून टाकावेत. असा फिरत फिरत रोज नियम, रोज कीर्तन करायचं. या मंदिरातून त्या मंदिरात, एखाद्या गावात राहिला की 8-10 दिवस असा फिरतोय.
आणि असाच एका मंदिरामध्ये लोकांनी सांगितलं, महाराज आम्हाला महिनाभर कीर्तन ऐकायचे, गणेश पुराण ऐकवा. आणि मन लावून माणसं ऐकताय. महिना पूर्ण झाला आणि तो नेमका अधिक महिना होता. त्या अधिक महिन्यात एखादं 30 ब्राह्मण घालायला जमलं नाही, म्हणून त्यानं एक प्रतिपदेला घातले. म्हणजे पुढच्या निज महिन्याचा असतो, निज आषाढ, निज वैशाख, विष. त्यांनी सांगितलंय बघा, तुम्ही आज तुमचं कीर्तन नाही मान्य आहे, पण माझ्याकडे जेवल्याशिवाय जायचं नाही. महिनाभर मी कीर्तन ऐकायला येतोय तुमचा, तुम्ही पण आमचे ऋणी आहात. बरं म्हणाला, हरकत नाही. आणि म्हणून प्रेमानं थांबला. आणि दुपारची भोजन व्हायला जरा उशीर लागला. असं की इतके 30, 40, 50 माणसं येणार म्हणजे स्वयंपाकाला वेळ 12 म्हणजे बरोबर 12ला काही 2 घास पोटात जातील असं नाही. त्याने विचार केला 12, 12:30, 1ला जेवून मग पुढे निघू, म्हणजे पुढच्या गावात गेलो की मंदिर मिळेल, मंदिरात कीर्तन करणे हा आपला नियम, असा विचार करतोय. पण इथं जेवायला 4 वाजले हो. काही काही ठिकाणी इतकं जेवायला उशीर करतात ना माणसं. मी एका गावात गेलो ह्याला, ते कीर्तन होतं 6ला आणि हे 5:30ला बोलवायला लागले, बुवा चला जेवायला. पाडू का पान? म्हणलं घ्या. म्हणलं कावळ्याचा काक बली, बुवाचा भूक बली, एकदमच बाहेर आणा. होता असं, त्याला काही इलाज नाही. हे सहन करता आलं पाहिजे आपल्याला. एवढ्या तेवढ्याने आपण जर नाराज झालो तर कीर्तन करायच्या गादीवरच उभं राहायचे. आणि अधिकारी नाही सांगण्याचा भाव असा की उशीर झाला, त्याचा परिणाम निघायला उशीर झाला, त्याचा परिणाम अंधार पडला जंगलातच. आणि चुटपुट लागली, अरे मंदिर नाही मिळत आहे मला, गावच नाही तर मंदिर काय, माझा नियम राहणार. अरे अरे मूर्ती नाही पण इथेच कीर्तन करूया. पण डोळ्यात पाणी आलं, देवा कुठल्या तरी मंदिरात, कुठल्या तरी मूर्तीत, कुठल्या तरी एखाद्या अधिष्ठानासमोर कीर्तन करण्याचा माझा नियम आहे. माझी एवढी ताकद नाहीये की त्या निर्गुणाला मानून कीर्तन करणं. त्याला फारच ताकद लागते. बोलणं वेगळं आणि ताकद असणं वेगळं, फारच ताकद लागते. म्हणून समर्थांनी सांगितलंय, कितीही तुम्ही मोठे झालात तरी सगुणाचा उच्छेद करू नका. समर्थ म्हणाले, निर्गुण बोला पण सगुण रक्षण निर्गुण बोलत जावे. निर्गुणाचा निर्धार जरूर आहे पण आधार सगुणाचा सांगितला. म्हणून मूर्ती हे सगळं आवश्यक आहे. पूज्य देवाची प्रतिमा पूर्वरंग. आणि या पद्धतीनं अतिशय दुःख झालं आणि अंधार झाला. पौर्णिमा होती आणि त्या चंद्रप्रकाशात चालल्या, देवा काय करू, आहे अजून वेळ. सूर्यास्त झाला, चंद्र दिसतंय का गाव, दिसतंय का गाव असा विचार करतोय. पण दाट जंगल, काही गाव कुठे दिसेना. इकडे तिकडे बघतोय, इतक्या चंद्रप्रकाशात एक कळस दिसला. अवचित मग ते मंदिर पार, अवचित मग ते मंदिर पाहून, अवचित मग ते मंदिर पाहून, अवचित मग ते. कळस दिसलं म्हणजे मंदिर आहे. काम झालं. नाही जेवायला आजच्या दिवस, नाही काही खायला. तसंही दुपारी उशिरा जेवण झालंय. देहाचा विचारच नाही, विचार फक्त देवाचा. लक्षात घ्या, देहाचा विचार म्हणजे प्रपंच आणि देवाचा विचार म्हणजे परमार्थ. बस सोपं. देहाच्या पातळीवर जोपर्यंत विचार चाललाय तो कुठेही जाऊन का, तो प्रपंचच आहे. अवचित मग ते मंदिर पाहून, मोद बहु मनी झाला, मोद बहुमनी झाला. महत्यासे स्वच्छाची केले, महत्यासे स्वच्छाची केले, महत्यासे स्वच्छाची केले. आनंद झाला त्याला. आता मंदिरात जायचं कसं म्हणून दार शोधायला लागला. कळस दिसला पण चारी बाजूनी फरसबंदीच्या अशा भिंती, जुन्या दगडाच्या. दारच सापडेना, इतकी झाडी वाढलेली बाहेर. आता बर चंद्रप्रकाशात किती दिसणार आहे, बर झाडी आजूबाजूला भरपूर. पण विचार केला, नगारखाना ज्या बाजूला असतो शक्यतो तिकडे दरवाजा असतो. आणि खूप प्रयत्नपूर्वक जवळ काय एखादा हत्यार कुऱ्हाडी सारखं असेल, त्यांनी तोडून वनस्पती तोडून दाराशी गेला.
महत्व यासे स्वच्छ केले विप्राने त्या स्थानाला, विप्राने स्थानाला अवचित मगते मंदिर पाहुनी, अवचित मगते, अवचित मगते, अवचित मगते. अवचित मगते मंदिर पाहुनी मोद मनी बहु झाला, आनंद झाला. जे लोक व्रतस्थ असतात ना त्यांना कळेल हा आनंद काय आहे. नियम ज्यांनी केलाय, काहीतरी नियम ज्याच्या जीवनात आहे. समर्थ म्हणाले नेमे विण राहू नये. काही नेमक म्हणा आपुले बहुत जनास कळू आले, तेच पुरुष मान्य झाले भूमंडळ. दासबोध ग्रंथ हा असा आहे. आणि इतका आनंद झाला. आता आत आला तर आत अजून झाडी, कसा तरी जळमट कचरा पडलेला. अहो कुठल्या तरी श्रीमंतानं सगळी आपली संपत्ती खर्च करून ते मंदिर केव्हा तरी बांधलं होतं शेकडो वर्षापूर्वी. नंतर तिकडे काय गाव तिथं निघून गेलं, मंदिर तसंच राहिलं. आणि इतकं सुंदर मंदिर, दगडी बांधकाम, त्यामुळे मंदिर ठणठणीत राहिलं. पण त्यामध्ये इतक्या वनस्पती आलेल्या, प्राण्यांनी वास्तव्य केलेलं. तिथे पुष्करणी होती, छोटं पाण्याचा एक तलाव होता. विचार केला काय करूया. जवळ तेल होतं, थोडस तेलाची बाटली, त्यावेळेला काय असेल ती कुपी अशी थोडीशी समई लावली. आता मंदिराचं मुख्य गर्भद्वारही बंद. ढकलण्याचा प्रयत्न केला पण उघडे ना. तो म्हणला असं नका, त्याला ऐकू जाईल, मला तो दिसला नाही तरी नाही का. मी इथून जोरावर ओढलो, समजा दार बंद आहे, समजा मागणं खिडकीतनं तरी समर्थन ऐकू जाईलच की नाही. आपण असं नाही धरतो की दार उघड असेल तरच दर्शन. दार लक्षातच घ्यायचं. फार सुंदर मुद्दा आहे. एक आंधळी बाई आली होती अमरनाथला. साधू महाराजांनी तिथला प्रश्न विचारला, माझी आप तो अंधी है, आप कैसा दर्शन लेगी. ती म्हणाली, मैं भगवान के सामने खड़ी रहूंगी, मैं किसी से पूछूंगी कहाँ है भगवान, कहाँ है भगवान, तो कोई तो बोलेगा यहाँ पर है भगवान. मैं उनके सामने खड़ी रहूंगी और नमस्कार करूंगी. मैं तो दर्शन नहीं ले सकती, लेकिन मैं उनको दिखूंगी ना, भगवंताला तर मी दिसेल ना. हा विचार करतो, मी कीर्तन करीन. आणि उभा राहिला, झांज घेतली, उशिरा का असेना, नियम पाळायचा म्हणून का असेना, पण त्यांनी त्या दिवशी तास दीड तास कीर्तन केलं. कोणीही ऐकायला नाही. कल्पना करा काय कीर्तनाला मजा असेल. मोबाईल वाजत नाही, लोक पेंगत नाही, बंद सुटून जात नाही. आलोच म्हणून कुणीतरी मोबाईल वर जातं, जाऊ दे चला, इथे जास्त बोलणं बंद. मी बाहेर मी तलवार फिरवतो, मजा असते, गंमत जरा ऐकली. त्यातला मुद्दा असा की खरं सोजवळ कीर्तन केलं त्यानं. आणि सकाळी जरा विश्रांती घेतली, आपल्या जवळची पथारी बसवली, आजूबाजूला साप फिरताय. त्याला दिसलेच नाही, त्यामुळे घ्यायचं कारण नाही. निद्रिस्ताचे कुशी, निद्रिस्ताचे शेजे, फार सुंदर आहे आपल्या महाराजांचा. निद्रिस्ताचे शेजे, सर्प का उर्वशी, तैसे विषयापाशी मन माझे. गाढ झोप लागलेल्याच्या शेजारी साप येऊन बसला तर त्याला काही प्रॉब्लेम आहे का. सापालाच प्रॉब्लेम आहे, कुशी बदलली तरी. आणि जर उर्वशी येऊन बसली तरी त्याला प्रॉब्लेम आहे का काही. तैसे विषयापाशी मन माझे. विषय वेगळा आहे पण फार सुंदर अभंग आहे. सांगण्याचा मुद्दा असा, सकाळी जाग आली, सूर्य उगवला, लखलखीत ऊन पडलंय, आता स्वच्छ. आता विचार केला याला कंबर कसली आणि सगळं मंदिर झाडून काढलं, स्वच्छ केलं. स्वच्छतेचा म्हणून एक आनंद आहे. स्वच्छ केलं सगळं मंदिर, झाडून झटकून चकचकीत काढलं. झाडं झुडपं तोडून टाकली, ती बाहेर घेऊन टाकली. तिकडे तुम्ही वाढा, इथे मंदिरात नको. आणि असं सुरेख पुष्करणी साफ केली, म्हणजे ते पाणी साफ केलं, त्याच्यावरचं शेवाळ काढून टाकलं. आता आंघोळ केली छानपैकी. आणि म्हणलं हे दार कुठले उघडूया की, म्हणून एक मोठा ओंडक्यासारखा आणला शोधून, आणि त्यांनी असं कटावणी लावून दगडी दार होतं ते उघडलं. आणि आत पाहिलं, कोण होता. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि सर्व कार्याणि. धावत गेला गणराया, इथे तूच आहेस का. घट्ट मिठी मारली त्याला आणि आश्रूंचा अभिषेक केला. जशी याच्या घरी मूर्ती होती ना तशी मूर्ती.
कितीतरी वेळ अहो इतका तो रडला की सगळा गणपती डोळ्यातल्या अश्रूंनी भिजला. देवाला सगळ्यात आवडणारी आंघोळ ही बरं का. आपण बाकीचे अभिषेक करूया ते करू नयेत असा अर्थ नाही, पण रामकृष्ण परमहंस जगदंबेच्या डोक्यावरती 13 धारांचं पात्र लावायचे चांदीचं आणि त्यामधून दुधाचा पाण्याचा असा अभिषेक करायचे आणि पटकन भावावस्थेत गेले की तिचे चरण पकडायचे आणि पायावर अश्रूंचा अभिषेक करायचे. काय असेल ना तो अश्रूंचा अभिषेक भगवंताला इतका त्यालाही आनंद होतोय हो. ते काही दुःखाश्रू नव्हते, वाईट वाटते म्हणून रडतो आपण. सिरियल बघता बघता रडतो की नाही, तेव्हा काय देव धरायचं कसा. सिरियल बघताना रडतात माणसं. मला तर खूप वेळा वाटतं हा फुकटचा धंदा आहे. त्या सिरियल मधले जे लोक आहेत ना ते पैसे देऊन खोटं रडतात आणि आपण फुकट खरं रडतो. केवढा तोट्याचा व्यवसाय. सिरियल मधलाच एक मनुष्य मला भेटला होता. तो म्हणला बुवा आमची सिरियल आम्ही कधी बघत नाही, आम्ही तुमच्या कीर्तनाला येतो म्हणला. जय जय असंच मला बोलतो. सांगण्याचा मुद्दा असा की या डोळ्यातल्या अश्रूंची किंमत वाढवायची का कमी करायची हे आपण ठरवायचंय. त्याच्याकरता डोळ्यात पाणी आलं की अश्रूंची किंमत अब्जावधीने सुद्धा मोजता येत नाही हो. मिलियन बिलियन ट्रिलियन मध्ये जाते ती. आणि तेच किरकोळ गोष्टी करता आलं, हे मला असं बोलले ते मला तसं बोलले म्हणून आलं की त्या अश्रूंची किंमत एकदम कमी होऊन जाते. बोलण्याचा भाव असा गणराया. आणि सांगितलं देवा आता घरी मी पैसे पाठवायचे ते पाठवले सगळं, आता मी तुला सोडूनच जाणार नाही, अजिबात नाही. आणि त्याला अभिषेक करायला लागला. कसा अभिषेक, तांब्या बिंब्या काही नव्हता. मग उपरण भिजवायचं आणि असं आणून पिळायचं. उपरण भिजवायचं, त्वमेव प्रत्यक्षासी त्वमेव केवलं करतासी त्वमेव केवलं धरतासी. घराला खुश. किती दिवसांनी म्हणले आंघोळ झाली. होता एक 5-7 मिनिटं असं की संपण्याच्या वेळेस सांगितलं की बसण्याचा धीर राहतो. पण ऐका तुम्हाला, कारण याचं असं की एखाद्याला जरी थोडासा भाव प्राप्त झाला तरी कीर्तनाचं सार्थक झालं. असे गुरुजी सांगतात प्रपंचाच्या मनगटाला घड्याळ बांधावं परमार्थाच्या नावे. मी वेळेवर थांबणार आहे पण मी मुद्दाम सांगितलं आपल्याला. बोलण्याचा भाव असा की रोज सकाळी वेद पठण करावं, दुपारी गणेश पुराण सांगावं आणि रोज रात्री कीर्तन करावं. ऐकायला एकच श्रोता, तो म्हणजे गणपती बाप्पा. तिथे काय थोडं आजूबाजूच्या गावात जाऊन भिक्षा मागून आणावी, त्यातनं तेल आणावं, ते तेलाचं एक समई लावावी किंवा पणती लावावी. समया नव्हत्याच पण पणती लावावी मोठी अशी, आणि त्या समईच्या उजेडात कीर्तन करावं. समई आणि गणपती दोघच जण ऐकायला छान कीर्तन करावं. असे 6 महिने गेले, वर्ष गेलं, 2 वर्ष, तिथेच तो आहे. पण घरी आता काही कमी नाहीये, पैसे वगैरे पाठवून देईल त्यामुळे ते घरी आहे. त्यांना काळजी नाही, कारण हा जाईल तिथे कीर्तन करतोय. काय व्रतस्थ आहे हा नवरा आपला हे बायकोला माहितीये, मुलांना, मुलंही आता मोठी व्हायला लागली आहे. आणि होता एक दिवस प्रसंग असा झाला की असंच कीर्तन करतोय, सगळं जग झोपी गेलंय. अर्धरात्री निद्रिस्ता गाव जाता, अर्धरात्री निद्रिस्ता गाव जाता, अर्धरात्री निद्रिस्ता गाव जाता. स्तेन आले ते समयी अवचिता. स्तेन म्हणजे चोर. सस्तेनो दंडमर्हति. स्तेन म्हणजे चोर. चोर स्तेन आले ते समयी अवचिता. अर्धरात्री अर्धरात्री अर्धरात्री. अर्धरात्री निद्रिस्त गाव जाता. सगळी गावं निद्रिस्त झाली आहेत. याचं गोड कीर्तन सुरू आहे. आणि त्याच वेळेला राजकोषामध्ये चोरी करून त्यातलं सगळं धन लुटून एक 4 चोर ते पाठीवर पोत्यावर लादून भराभरा पडतात. सैनिकही मागं लागले, तिकडे पडतात तिकडे पडतात. एकदम ते आले, विचार करतात इथे मंदिरात कीर्तन सुरू. आणि पटकन आले, तळघरात धन लपवलं. तिथे जे तळघर होतं तिथे अंधारात होता तरी थोडंफार दिसत होते, ते लपवलं. आणि गेले, गणपतीचं दर्शन घेतलं. समोर शेंदूर होता, तो शेंदूर कपाळाला लावला
आणि समोर कीर्तनाला बसलोय 4 जण. अहो यांनी कीर्तनातच त्यांना साष्टांग नमस्कार घातला. अहो ते म्हणले नमस्कार का करताय? म्हणले 2 वर्ष झाली मी कीर्तन करतो, एकही श्रोता आला नाही, नमस्कार करू नाही तर काय करू. सुंदर पद्धतीने कीर्तन केलं आणि छान कीर्तन झालं, सुरेश कीर्तन झालं बरं. आणि याने विचारलं तुम्ही जेवून आलात का? पहाटे 2ला कीर्तन संपलं. कीर्तन जेवून आलात का तुम्ही? तर ते म्हणले नाही जेवलो. थांबा म्हणाले, आमटी भात करून वाढतो. त्या चौघांना गरम गरम आमटी भात करून वाढली. आणि विचार केला हा बरा दिसतोय, इथे 2-4 दिवस मुक्काम करूया. म्हणजे पकडायची भीती नाही. तेच पोलीस आले, त्यांचे जे सैनिक होते ते आले, त्यांनी कीर्तन चालले म्हटलं ते बाबा उठण, ते कशाला आले? राजकीय लोकांचं याच्याशी फार सुद्धा जमणार नाही. इथेच घडलेला एक प्रसंग आहे. इथेच शाहू महाराजांच्या काळात, तो मी उद्या सांगणार आहे, ऐतिहासिक प्रसंग आहे. केशव स्वामींच्या कीर्तनात घडलेला मुद्दाम सांगेल की काय होते पूर्वीचे आपले राजे लोक. असो, बोलण्याचा मुद्दा असा, त्यांना काही कीर्तन प्रवचनात इंटरेस्ट आहे, ते निघून गेले. आणि यांनी सुंदर 4-5 दिवस 8 दिवस कीर्तन केलं गरम गरम. यांनी भिक्षा मागून आणावी, त्याने गरम गरम भात आमटी वाढावी सकाळ संध्याकाळ. पण 8 दिवसामध्ये ते पवित्र अन्न खाऊन आणि पवित्र कीर्तन ऐकून या चोरांना वाटायला लागलं आपलं जीवन वाया गेलं, आपलं जीवन वाया गेलं. एक दिवस योग्य मुहूर्त पाहायला, सकाळची वेळ पाहिली, हा संध्याकाळ होता. पटकन धावत गेले, चरणावर मस्तक ठेवलं, अश्रूंचा अभिषेक केला आणि सांगितलं आमचं खरं स्वरूप हे आहे, आम्ही खूप वाईट आहोत. इथे धन लपून ठेवलं, तेव्हा आमचं कल्याण होईल का सांगा. असं म्हटल्यावरती तो शिवशर्मा एक्साइट झाला नाही. अत्यंत जेवढ्या पूर्वी जेवढ्या आदरानं बोलत होता त्याच्यापेक्षा दुप्पट आदरानं बोलला. काळजी करू नका म्हणाले, अजिबात काळजी करू नका. अपिचेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य हा सम्यक सम्यक व्यवस्थितो हे सा क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. काळजी करू नका. ज्या क्षणाला उद्धार व्हावा असं मनात आलं त्या क्षणाला उद्धाराची प्रक्रिया सुरू झाली. इथून पुढे पाप करू नका आणि पुन्हा दुखवू नका, नाम सोडू नका. बस एवढ्या 2च गोष्टी करा बस. ते म्हणले हे धनाचं काय करू सगळ्या? ते म्हणले आपलं नाहीये त्याचं करू काय, विचारता काय? चौकात नेऊन ठेवा, ज्याचं असेल तर घेऊन जाईल, आपल्याला काय करायचं. माझ्यासारखं असं तर म्हणलं असतं मी तुम्हाला अनुग्रह दिलाय ना, आजच गुरुपौर्णिमा, जय जय. अशाचा उपदेशाचा परिणामच होणार नाही. आणि तसंच चौकात नेऊन ठेवलं आणि चोर आपल्या आयुष्याचा उद्धार झाला म्हणून निघून गेले. बरं का, तिकडे राजाने सांगितलं आता मात्र खूप दिवस झाले, 24 तासामध्ये जर तुम्ही चोर पकडले नाही तर तुम्ही चोर आहे असं काही ठरलं नाही. आणि धावपळ करीत करीत मंडळी आली आणि या चौकात असे ठेवले की इथं कीर्तन सुरू. याचा अर्थ रेड हँड, जवळ कोण होतं? कारण दुसरं कोणीच जवळ नव्हतं, त्यातल्या त्या जवळ हा होता. याला फरफटत कातडी सोलली गेली. हो, राजासमोर अणुभा केला. ती सात्विक मूर्ती पाहिली. राजा विचारतो तुम्ही चांगले कोणीतरी दिसतात, तुमचं कपाळाचं नाम पाहायला ऐकून दिसलं, इतके चांगले वाटतात, चोऱ्या करता? संताप आला. तुमच्यासारख्या लोकांनी धर्माचं रक्षण करायचं का सोडं? खूप संताप आला आणि राजाने सांगितलं यांना सुळावर चढवा. एकदा सांगून पाहिलं राजा, कोणी चोरी केली हे नाही सांगितलं, पण मी नाही केली हे सांगितलं. मी नाही केली, काही माहिती नाही म्हणा. याचं कुटुंब कुठे शोधा. कुटुंब शोधलं आणि बायकोला नेऊन सांगून सांगितलं की तुमच्या नवऱ्याने चोरी केली आहे. सती ससांगता वर्तमान, सती ससांगता वर्तमान, म्हणे ऐसे करीना मम प्राण संजीवन, एक नाम धन जाण जीवनी मानवे अंतरी. माझा नवरा जेवायला नव्हतं तरी सुद्धा कधी पैशाचा लोभ केला नाही, आता चोरी करील? शक्यच नाही. शक्य नाही काय, कुणाला सहज सापडलाय, चला म्हणून मुलांना बायकोला सगळ्यांना आणलं त्या राज्यामध्ये, केरळच्या राजधानीत आणलं. कुठे नवरा? पोत्यात बांधलं होतं. पोत्यात बांधलं होतं, गुदमर लावता तो आणि हालचाल दिसली पोत्याची. याच्यावर काय तुझा नवरा?
ती जवळ गेली, हाक मारली, नाथ आधी कान लावले. ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः एवढंच म्हणत होता. हाक मारली, नाथ. हाक ऐकल्याबरोबर ओळखलं, माझी बायको आली, पत्नी आली. सुमती, तुझा पती चोर नाही ग. ती म्हणाली, मला माहिती आहे. मुलं कुठे आहेत? मुलांना समोर आणलं. बाळानो, तुमचा पिता चोर नाहीये, हा प्रारब्धाचा भोग आहे. कुणाला दोष देऊ नका, याच्यामुळं त्याच्यामुळं असं म्हणू नका. बरं सुमती, तू माझी खूप चांगली साथ दिलीस आयुष्यभर. देवाला मागणं मी एकच मागेन, पुढच्या जन्मी एकच गोष्ट दे, ती म्हणजे तुझी भक्ती दे, आणि दुसरी देणार असशील तर सुमती पत्नी दे. दोन गोष्टी दे. बाळानो, वास्तविक मरताना वडिलांनी आपलं सगळं धन मुलांना द्यायचं असतं. आता तर माझ्याजवळ तुम्हाला द्यायला काही नाहीये, पण तुम्हीच मला एक वचन द्या. पोत्यातूनच मी तुम्हाला असा 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 हात केला, पोत्यातून हात, या पोत्यावरती हात ठेवा आणि मला वचन द्या. काय? संपत्ती अथवा विपत्ती, जैसी पडेल काळगती, परी नामस्मरणाची स्थिती सांडवची नाहीये. मरायची वेळ आली तरी गणपती बाप्पाचं नाव सोडू नका, एवढं मला द्या. मुलं रडायला लागली, बायको रडतीये. अशा स्थितीत ते पोलीस आले. त्या राजाने, त्या राजाचं नाव आहे अभय कुलशेखर. पकडा त्याला आणि म्हणाले, द्या भाष्य, द्या त्या सुळावर चढवा. सोडवला त्याला, डोक्यावरती त्याच्या काळी टोपी घातली आणि त्याला चालवत नेला. अत्यंत शांततेनं चालत गेला. ते शिपाई विचार करतात, सगळे लोक आम्हाला धरून ठेवावे लागतात, पळायचा प्रयत्न करतात, आरडाओरडा करतात, थैथयाट करतात. हा किती शांत, मरताना सुद्धा किती शांत. लक्षात ठेवावं, साधुत्व कशावर ओळखावं? वीर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. मरणाच्या वेळेला सुद्धा ज्याची चित्तवृत्ती अतिशय शांत असते, त्यानं जीवनात काहीतरी मिळवलेलं असतं. मरणापेक्षा ज्याला श्रेष्ठ मिळाले, तो मरणाला घाबरेल का? नामदेव महाराज म्हणाले, मृत्यू आला काळ आम्हासे आला खाऊ, आम्ही आनंदे नाचू गाऊ. अतिशय शांतपणानं सुळाजवळ जाऊन आता फासावर त्याला हे करायचा, वर न्यायचा, आणि काटेरी असा तो शूळ, लाकडाचा तयार केलेला शूळ, की त्याच्यावरती टाकला की तो फासानी आणि अंगात ते शूळ जाऊन, रक्त जाऊन मरणार. याच्याकरता त्याला आधी टेकवलं, तिथे पाठ टेकवली, अशी पाठ त्याला टेकवली. आता तो फास सोडायला लागले. नीट आहे का? झालं काय? याची पाठ तिथे लागल्याबरोबर त्या वाढलेल्या लाकडातून तरतर 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 अशा वेली याव्यात, अशा कोंब फुटले. हो, वसंत ऋतूमध्ये जसे आंब्याला वगैरे कोंब येतात ना, किंवा पालवी येते, अशी पालवी फुटली. तरतर तरतर तरतर. ते बघायला लागले सगळे शिपाई, मागं सरकले. अहो, ते म्हणले, अहो त्याचं नाव काय, तुमचं नाव शिवशर्मा काय, हे बघा काय. ते म्हणले, मला काय दिसतंय, माझ्या डोळ्यावर टोपी आहे. टोपी काढली, टोपी काढली. बघा, संपूर्ण तो शूळ होता ना, त्याच्यातून इतकी पालवी फुटली होती की त्याचा वृक्ष भरभर भरभर जादूभावी असा तयार झाला होता. आणि इतकंच नाही, त्याच्या खोडातून गणपती उमटला होता. आयुष्यभर केलेली उपासना, गणपती उमटला होता. ती सोंड पाहिली, ते हात पाहिले. एकदंतम चतुरहस्तम पाशमं कुशधारणम अर्धंच वर्धम हस्तैर्बिभ्राणम मोषकध्वजम. वा 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 देवा, बस एवढीच एक खंत होती, एवढीच एक खंत होती. मरताना तुझं दर्शन नाही, आता मरायला तयार आहे. पटकन चरणांना मिठी घातली गणपती बाप्पाला. गणपती म्हणाले, तुला मरू द्यायला आलो नाही रे, अजून तुझ्याकडून कीर्तन ऐकायचंय. कोणीतरी बातमी दिली, अभय कुलशेखर राजाला असं असं घडलंय, असं असं घडलंय. म्हटलं तर तो धावत आला, पडत आला. पाहतो तर गणपती बाप्पा प्रकट झालेले आणि त्याच्याशी बोलताय. भराभरा लोळायला लागला, गणपतीला नमस्कार करायला लागला. गणपती म्हणाले, तू माझा नाहीयेस अपराधी, तू याचा अपराधी आहेस, नमस्कार कर. आता त्यानं नमस्कार घेतला नाही. सांगितलं, बाबा रे, अरे राजा, तुझी केवढी कृपा माझ्यावरती, म्हणून आजपर्यंत न झालेलं दर्शन तुझ्यामुळे झालं. भक्ताच्या मुखातून कधी कुणाबद्दल वाईट उद्गार निघणारच नाही, लक्षातच ठेवा. कुणाबद्दल वाईट नाही. अभय कुलशेखर राजा पुढे शिष्य झाला. अभय कुलशेखर राजांनी विचारलं, काय करायचं? ते म्हणले, काही नाही करायचं, चल. आणि त्या मंदिरात आणलं. कुठल्या?
ज्या कळसामुळे यांचा उद्धार झाला होता त्या मंदिरात आणलं. असं आहे की ज्या करता कीर्तनाचं आयोजन त्याचा उल्लेख नको का व्हायला? फार महत्वाचा मुद्दा आहे. नाहीतर वास्तुशांतीचं कीर्तन ठेवलं आणि यांनी लंका दहन आख्यान लावलं, असं कसं चालेल? समर्थांनी सांगितले समयोचित बोलावं. अर्थात खरंच आहे, मी काही ते आयोजित करून बोलत नाहीये. कशामुळे त्याचा उद्धार झाला होता? मंदिर त्याला कशामुळे सापडलं सांगा? कळसामुळे सापडलं. म्हणून त्याची सेवा एवढी वाढली. 2 वर्षात एवढा गणपतीचा घट्ट भक्त झाला तो की गणपती त्याच्याकरता कुठूनही प्रकट झाला. काष्ठातून शैली दारुमयी चैव लेप्या लेयाच सैकती. अहो, तुम्ही जर या पद्धतीने उपासना करत राहिलात तर तो खांबातूनही प्रकटतो ना. उदाहरण प्रल्हाद, त्याने तर प्रतिष्ठापनाही नव्हती केली. तो देव सर्वत्र आहे. या भूमिकेवरती हा मुलगा आरूढ आहे आयुष्यभर. लहान वय वर्ष 7, त्याच्याकरता खांबातून प्रकटला. मग साधा गोष्ट आहे, प्रल्हादाकरता जर खांबातून प्रकट होत असेल तर आपल्याकरता समाधीतून नाही का प्रकट होणार? रामदास स्वामी गोंदवलेकर महाराजांना इथेच समर्थाने दर्शन दिले. श्रीधर स्वामी महाराजांना इथेच दर्शन दिले. लरा पांगारकरांना इथेच समर्थाने दर्शन दिले. या व्यतिरिक्त असे अनेक भक्त असतील की जे अननोन आहेत, आपल्याला माहिती नाही, समर्थाने इथेच दर्शन दिले. लोकमान्य टिळक इथेच येऊन व्याख्यान देत असत. कितीतरी वर्ष लोकमान्यांची व्याख्यान इथे दासनवी उत्सवात होत असत. निश्चित येथे जागृत रामदास विलसे तो जो या जना उद्धरे. त्याच्या कलशारोहण सोहळ्यामध्ये आपण सगळे सम्मिलित होऊया, कथा ऐकूया, प्रवचन कीर्तन ऐकूया. ज्याला जमेल त्यांनी उत्तम धनाची देणगी देऊया. की तुमचं इतकं उत्तम कार्य चाललंय ना, आमची एवढी क्षमता आहे, घ्या. ज्याच्याजवळ जे आहे ना त्यानं ते द्यावं. मला कीर्तन जमतंय, मी कीर्तन करावं. आपण प्रवचन करता प्रवचन करावं. ज्याच्याजवळ धन आहे त्यांनी धन द्यावं. ज्यांच्याजवळ धन नाही पण तन आहे त्यांनी तनाने कष्ट करावे, वाढायला लागावं. स्वामींना विचारावं काय करू सेवा, म्हणजे आमची समर्थांची सेवा रजू होईल. अशा पद्धतीनं आपण या कलशाची कृपा घेऊनच जाऊ आणि आपल्याही जीवनामध्ये कळसाला आपल्याला जायचंय, त्याचा विचार उद्या करायचा आहे. हे मंदिर जसं आहे तसं हेही मंदिर आहे, त्याचा विचार उद्या करायचा आहे. याचा कळस कुठला त्याचाही विचार उद्या करायचा आहे. प्रार्थना एकच की माझ्यावर दयावंत व्हा आणि कीर्तन सुटू नका. मूळ पदामध्ये माझी समर्थ माऊली सांगतेय, प्रतिमेची पूजा हलकी समजू नका, कमी समजू नका. ती तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवते जिथे लास्ट डेस्टिनेशन आहे, मूळ पद. पूज देवाची प्रतिमा, देवाची प्रतिमा, पूज देवाची प्रतिमा. न कळे त्याचा हो महिमा, न कळे त्या देवाची प्रतिमा, देवाची प्रतिमा, देवाची